पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील शिवपुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळून जमीनदोस्त झाला। 8 महिन्यातच पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन राजकोट किल्ला बंद केला होता। शिवपुतळा आणि राजकोट किल्ला यांच्या बांधकामाबद्दल अनेकदा राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता, तसेच नाराजी देखील व्यक्त केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला, याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय। शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो। खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या, परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला। परंतु आपण म्हटलं की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं। स्थानिक नागरिकांनी त्या संदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला। परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका हे दुसऱ्यावर ढकलतील, वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे नोंद झाले पाहिजेत। नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे। शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये, या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये, या पुतळ्यामध्ये जो काही हलगर्जीपणा असेल, आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं, ते 6 महिन्यात वर्षभरातच खरं तर गरजतं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे, नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू। नमस्कार। आज मालवण राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबतच्या सगळ्या शिवप्रेमीच्या किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना थोड्याशा या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो। खरं तर या सगळा पुतळा हे मालवणचं वैभव होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही तांत्रिक याच्यामुळे खरं तर नेहमीच्या अखत्यारीतील या पुतळ्याचं बांधकाम झालं आणि त्याचं अनावरणसुद्धा झालं होतं। परंतु मला असं वाटतं की आता जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये अनेक आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागलं। त्यातलीच एक आपत्तीवजा ही घटना आहे की ज्यामुळे कदाचित प्रचंड वाऱ्याचा वेग असू शकतो आणि काही कारण असू शकतं। थोडक्यात तांत्रिक काहीतरी बाबींमुळे हे सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर त्यामुळे या सगळ्या तांत्रिक बाबीमध्ये काय चुकलं, काय झालं, या सगळ्याबाबतची एक सखोल चौकशी निश्चितच होईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा मानबिंदू असलेल्या या सगळ्या पुतळ्याच्या उभारणीचं काम आपलं सरकार निश्चित हाती घेईल आणि ते खूप लवकरात लवकर पूर्ण होईल। आम्ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो आणि आव्हानही करतो। हे थोडंसं नैसर्गिक आणि काही तांत्रिक चुकीमुळे घडलेली घटना आहे, तर कृपया याबाबतीत कुठल्याचं राजकारण न येता सगळ्यांनी आपण शिवप्रेमी म्हणून या सगळ्या घटनेला सामोरं केलं पाहिजे आणि असं सामोरं जाऊन पुन्हा एकदा हा मानबिंदू असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एका दिमाखामध्ये उभं करण्याच्या मागे सगळ्यांनी आपलं सहकार्य दिलं पाहिजे।